लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यापासून पगारी झाल्या नाहीत। तसेच 7वा वेतन आयोगातील फरकाच्या रकमेची बिलं देखील तयार झाली नाहीत। त्यामुळे वेळोवेळी निवेदन देऊनही यावर काहीच कारवाई होत नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांनी थेट मनपातच ठिय्या आंदोलन करत काम बंद आंदोलन सुरू केले। जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा देखील यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतलाय। तर या आंदोलनाला काही नगरसेवकांनी देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। नमस्कार, मी गोपी साठे, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये ॲज ए HOD काम करतो, अतिक्रम विभाग प्रमुख। आता आमचे हे जे कर्मचारी दिसत आहेत आपल्याला इथं ठिय्या आंदोलनावर बसलेले आहे। आम्ही गेल्या 2-3 महिन्यापासून वारंवार निवेदन देत आहोत, मागण्या मांडत आहोत। आमच्या साध्या मागण्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची मागणी की आमची पगार वेळेवर व्हावी, 5 तारखेच्या आत व्हावी। त्याची अंमलबजावणी होत नाही। गेल्या 2 महिन्यापासून आमची पगार नाही। त्याच्यानंतर माननीय न्यायालयानं आदेशित केलेला आहे की 12 आठवड्याच्या आत 7व्या वेतनाचा जो काही एरियर्स आहे फरक तो आम्हाला द्यावा। त्याचं अजून बिलं सुद्धा तयार झालं नाही सर। 7-8 आठवडे झाले त्या निर्णयाला। त्यानंतर साधारणतः आमचं म्हणणं होतं, मागे काही घटना झाल्या सर, नकोशा घटना झाल्या। काही लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांमध्ये थोडेफार वाद झाले, थोडेफार, आणि त्या वादामुळे आम्हाला असं लक्षात आलं की कुठेतरी एक समन्वय समिती फॉर्मेशन झाली पाहिजे। आता मला सांगा, समन्वय समिती फॉर्मेशन करायला काय अडचण आहे? समन्वय समिती सुद्धा फॉर्मेशन झालेली नाही सर। आमच्या अशा छोट्या मागण्या आहेत। किती महिन्यापासून तुमचा पगार आता 2 महिने झाले सर। आमच्या 2 पगारी झाल्या नाहीत। शिक्षण विभागामध्ये 9 महिन्यापासून पगारी झाले नाहीत सर। त्यांची वेगळी अडचण आहे, त्यांच्या आस्थापनेमध्ये काहीतरी छोटासा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, पण आमचं तर रेग्युलर आहे ना सर। आम्हाला अडचणी आहेत। 1100 पेक्षा जास्त आहेत सर। सगळ्या श्रेणीमधले आहे सर। अबकडे सगळ्यांचीच पगार झाली नाही सर। पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची संख्या असलेली महानगरपालिका आहे। यामध्ये सफाई कर्मचाऱ्यापासून वर्ग अ मध्ये कमिशनर लेवलपर्यंत कर्मचारी आहेत। त्या कोणाच्याही पगारी झालेल्या नाही। ती पगार व्हावी। 2 महिने झाले पगार नाही। ती पगार झाल्याशिवाय आम्ही हे ठिय्या आंदोलन बंद करणार नाही। त्यानंतर आमचा 7वाचा जो फरक आहे त्याची अजून बिलं झालेली नाही, देणं तर वेगळंच। ती बिलं तात्काळ करावीत आणि त्यातला फरकाचा टप्पा या 2-4 दिवसामध्ये द्यावा, ही आमची मोठी मागणी आहे। आणि आजच्या डेटमध्ये समन्वय समिती स्थापन झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। त्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही, आम्ही कामावर जाणार नाही, आम्ही ठिय्या आंदोलन करू। या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून येण्याच्या अगोदर मीही या आंदोलन करता आणि या कर्मचारी जे हक्क आंदोलनासाठी आता ज्या सभागृह महानगरपालिकेत आलेले आहेत त्यांचा मी एक भाग म्हणून मी अगोदरही राहिलेलो आहे। त्यांचे जे हक्क अधिकार आहेत त्यासाठी त्यांचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने ते करत आहेत। त्याला माझं पूर्ण पाठिंबा असेल। आणि मुळात 7वा वेतन आयोग लागल्यावर कर्मचारी जे महागाईने त्रस्त आहेत, जे वेळेवर पगार होत नाही, त्या ह्याच्यातून कर्मचारी जे जात आहेत, हे कर्मचारी मुळात हे कष्टकरी आहेत। हे AC मध्ये बसणारे अधिकारी वेगळे आणि कष्ट करून या शहराला चालवणारे कर्मचारी वेगळे। मुळात अधिकाऱ्यांपेक्षा या कर्मचारीची पगार ही वेळेवर झाली पाहिजे। जे कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील या शहराला चालवण्याचा गाडा ज्यांच्या हातामध्ये होता, अशा या कर्मचाऱ्याची पगार वेळेवर व्हावी। माझा जो अधिकार आहे नगरसेवक म्हणून तो जनरल बॉडी मीटिंगमध्ये मी हा विषय यांचा पटलावर घेण्याचा 100% प्रयत्न करीन आणि त्याला कसं न्याय देता येईल ह्या हेतून मी त्या ह्याच्यानं प्रयत्न करीन। Thanks for watching Ekmat Digital.